तू जेही काढशील त्याचं मी कौतुकच करणार आहे. पण सासू मात्र गणिताची शिक्षिका आहे आणि संसार पुढे रेटत असताना हे असंच व्हायला पाहिजे, नाही तर तुला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागणार आहे आणि ते भोगावे लागू नये म्हणून ती चारला आपल्याला सूचना देत असते. ती गणिताची शिक्षिका आहे आणि एकदा आपण गणिताच्या शिक्षिकेचे फक्त नियम समजून घेतले की आपल्या आयुष्याचा प्रवास हा सुंदर होणार आहे आणि पूर्णपैकी पूर्ण आपल्याला गुण भेटणार आहे. मुलगा, नवरा आणि घरात येणारी सून यांनी या वयोवृद्ध स्त्रीकडे आदराने बघितलं पाहिजे, कारण घरातील आद्यगुरु जी आहे ती आपली स्त्री आहे, ती आपली माता आहे. संसाराच्या एका तपानंतर पत्नी ही पुरुषाची पत्नी राहत नाही, तर ती आई होत असते आणि आई ही आद्यगुरु आहे. त्यामुळे पती आणि मुलगा आणि सून सुद्धा तिने त्या स्त्रीकडे आद्यगुरु म्हणून बघायला पाहिजे. अभंग म्हणतोय, गुरु हा संत कुळीचा राजा. बघा, सासूकडे बघताना दृष्टिकोन काय असावा सुनेचा किंवा घरातील पुरुषाचा आणि मुलाचा. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा धैर्याचा डोंगर, गुरु हा ज्ञानाचा सागर. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. आपल्या घरामध्ये चालता फिरता गुरु असताना आपण का त्याला दुरुस्त करावं? आपण श्रद्धेने मायेने त्याच्याकडे बघितलं तर आपल्याला त्या स्त्रीच्या अंतःकरणामध्ये गुरु सापडेल आणि तो आपण नक्की पूजावा. आताच्या व्याख्यानामधून तुम्हाला एक गोष्ट समजली असेल की आता फक्त आणि फक्त सासू हा एकच मुद्दा शिल्लक राहत नाही, तर आपण प्रत्येक व्यक्तीकडे बघतानाचा आपला दृष्टिकोन कसा असायला पाहिजे याने आपले बरेचसे प्रश्न सुटणार आहेत. सासू आणि सून या दोघींनाही घरातल्या पुरुषांवरच प्रेम करायचं आहे. आपण कालीला चंडी म्हणत नाही, चंडीला दुर्गा म्हणत नाही, दुर्गेला सरस्वती म्हणत नाही आणि सरस्वतीला शारदा म्हणत नाही. प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यामध्ये आई, बहीण, मैत्रीण, मुलगी, पत्नी या प्रत्येकीची कर्तव्य वेगवेगळी आहेत. या प्रत्येकीचं घरातल्या आपापल्या पुरुषाच्या चरणी वाहण्याचं प्रेमाचं माप वेगवेगळं आहे आणि आपलं मापच वेगळं आहे. तर स्पर्धा कसली हो? वरचढपणा कसला? मानपान कसला आहे? एकीमेकीच्या डिपार्टमेंटमध्ये घुसायचं नाही, एवढंच फक्त पाळायची पथ्य आहे आपल्याला. माझ्या या छोट्याशा भाषणामधून तुम्हाला काय आवडलं आणि काय आवडलं नाही, जे आवडलं